बघा ना मित्रांनो, म्हणजे आपण जेव्हा असं शांत बसतो आणि कधी कधी असं होतं की मागचे दिवस, मागच्या आठवणी आपल्याला आठवायला लागतात. आपण कितीही प्रयत्न केला ना तरी ते विचार किंवा त्या सगळ्या आठवणी आपल्या कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यामध्ये अशा असतात दडलेल्या. मग ते चांगल्या असतील किंवा वाईट असतील, दोन्हीसुद्धा. सो बसल्या बसल्या मी असा विचार करत होते की अरे, आपल्या लग्नाला तर 8 वर्ष पूर्ण झाले. विचारही करू शकत नाही, बाप रे. बट सांगायचं म्हणजे की 8 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता. पण मला अजूनही आठवतं, पहिलं वर्ष तर आम्ही फक्त एकमेकांना म्हणजे भेटलो, एकमेकांशी भरपूर साऱ्या गप्पा मारल्या, भरपूर सारा वेळ घालवला, एकमेकांना ओळखलं. आणि त्यानंतर कुठेतरी असं वाटलं की हां, आता आपण आपल्याच एकमेकांचा विचार करू शकतो. आणि त्यानंतर मग आम्ही घट्ट एकमेकांशी हात धरला आणि आमची गाडी पुढे अजून जास्त स्पीडने चालवायची असं ठरवलं. आणि मग जेव्हा दोघांनी घट्ट हात धरला त्यावेळी सोबत फक्त दोघे होतो. आईवडिलांचे आशीर्वादही होते, पण संसाराची गाडी चालवायला फक्त दोघांची साथ होती, बाकी काहीच नव्हतं. मग हळूहळू एकमेकांचे विचार समजून घेत, एकमेकांना सगळं शेअर करत एक बॉन्ड क्रिएट झाला. आणि एक प्रामाणिक बॉन्ड क्रिएट झाला, कारण त्यालाही खरं बोललेलं आवडतं आणि मलाही खरंच बोललेलं आवडतं. सो दोघांचं तिथे एका प्लॅटफॉर्मवरती आलं की आपण काहीही झालं आयुष्यामध्ये, काहीही कोणतीही वेळ येऊन दे, आपण एकमेकांशी खऱ्यानेच वागायचं. सो हाच बेस होता आमच्या नात्याचा असं मी म्हणेल. आणि यानेच आमचा विश्वास एकमेकांप्रती घट्ट झाला. अगदी छोट्या वस्तूंपासून आम्ही एक 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 करत आमचा संसार असा फुलवला आणि आमचं नातेही फुललं. त्याने मला खूप साथ दिली. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला तो माझ्यासोबत होता, माझ्यासोबत आहे आणि मला माहिती आहे की तो माझ्यासोबत राहणार आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला तुमचा फ्रेंड, तुमचा बेस्ट फ्रेंड बनवा आधी. कारण जर तो तुमचा बेस्ट फ्रेंड नाही बनला ना, तर तो तुमचा लाईफ पार्टनर, तुमचा चांगला लाईफ पार्टनर कधीच नाही बनू शकत. आणि मी खरंच सांगते, जमेल तितकं प्रामाणिक राहा. ट्रस्ट मी, यानेच तुमचं नातं घट्ट होणार. खरंच ट्रस्ट मी. पण एकच ठरवलं की एकमेकांची साथ नाही सोडायची. काही येऊन दे, वेळ कोणतीही येऊन दे, एकमेकांना सोडायचं नाही, हेच धोरण ठेवलं. आणि आज इथपर्यंत आलोय. अजून पुढे जायचंय, अजून पुढे बऱ्याच गोष्टी करायच्यात. पण हां, खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवरती, खूप जास्त प्रेम आहे. आमच्यात हे टॉम जेरीसारखं नोकझोक राहते असं नाही की नाही होत, बट त्याच्याही पेक्षा प्रेम खूप जास्त आहे. तो जरा जरी लांब गेला